पण तेवढाच प्रयत्न केला जातो। बऱ्याचदा मी जेव्हा बाहेरचं जग पाहतो मला फार वाईट वाटतं, दुःख होतं। अनेक लोक अतिशय बेजबाबदारपणे वागतात। उदाहरणार्थ गाडी चालवताना सिग्नल तोडून जातात। बऱ्याचदा सिग्नल जरी सुरू असले तरी मात्र त्याची काळजी करत नाहीत। बऱ्याचदा मात्र ते लोकांना एक प्रकारे वळताना जे सिग्नल द्यायला पाहिजे ते पण देत नाहीत। त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आश्चर्य वाटतं सुशिक्षित असून सुद्धा बरेचदा लोक अतिशय असंवेदनशीलपणे वागतात। आणि मला असं वाटतं की खरंच शिक्षण जर आपल्याला मिळालं तर त्याला खरं शिक्षण म्हणावं का? खरं शिक्षण म्हणजे आपण अधिक जबाबदार घडलो पाहिजे। आता आपल्याकडे मराठीमध्ये मुलांबद्दल असं म्हटलं जातं, मुलं म्हणजे देवाघरची फुलं वगैरे। इंग्लंडमध्ये पण मी पाहिलं, तिथले लोक म्हणतात की चिल्ड्रन्स आर एंजल्स, पण तसं नसतं। माणसाचं मूल म्हणून जरी आपण जन्माला आलो तरी माणूस आपल्याला घडावं लागतं बघा। आणि ही महत्त्वाची जबाबदारी शाळेमध्ये शिक्षकांनी पार पाडायची असते। नुसतं अभ्यासक्रम पूर्ण करून नाही तर त्या विद्यार्थ्यांना योग्य वळण लावणं, योग्य शिस्त लावणं हे फार महत्त्वाचं असतं। हा पहिला उद्देश आहे, योग्य जबाबदार नागरिक बनणं, समाजाचा जबाबदार घटक बनणं। दुसरी महत्त्वाची बाब आहे की या शिक्षणामुळे योग्य प्रकारे आजीविका कमावण्यासाठी कौशल्य आपल्याला मिळालं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपली आजीविका निर्माण करू शकू। आत्ताच श्रद्धामाला यांनी एक उल्लेख केला, मला अभिमानाची बाब वाटते की आपली या शाळेची विद्यार्थिनी UPSC पास करून मोठी अधिकारी होते। खरं म्हणजे त्या मुलींनी नक्कीच खूप कष्ट केले असतील, परंतु त्याचबरोबर ज्या शाळेत शिकतो तिथून एक प्रेरणा, शिक्षणाची आवड हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। आणि मला असं वाटतं की या शाळेतून जे विद्यार्थी घडत आहेत तर एक प्रकारे त्यांना अधिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी हे प्रयत्न केले जातात। याबद्दल मला अतिशय आनंद होतो आणि खरंच त्यांचं मी अभिनंदन करतो। श्रद्धा मला आता बोलत होत्या, बाबासाहेबांचं उदाहरण दिलं की 18 तास अभ्यास करत होते। खरं म्हणजे नुसतं शिकवणं महत्त्वाचं नाही तर विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा मिळाली पाहिजे, जेणेकरून उत्तम शिक्षण घेऊन आपण आपली आजीविका सुद्धा निर्माण करू शकू। आणि बऱ्याचदा आपल्याला शिक्षकांचं अजून एक मार्गदर्शन पाहिजे असतं की आपल्यामध्ये कुठले गट्स आहेत, आपल्यामध्ये कुठल्या विशेष अशा बाबी आहेत, आणि जेणेकरून त्या सद्गुणांचा वापर आपण पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या आजीविकेसाठी करू शकू। हे सुद्धा धडे या शाळेतून मिळाले पाहिजे। आणि मला असं वाटतं की आमच्या इथले जे शिक्षक आहेत, जे काही मी ऐकत असतो, दिवंगत माझे मित्र दान वज्र ते सांगत होते, तर नुसतं शाळा चालवणं हा उद्देश नाही, तर ह्या शाळेतून विद्यार्थी घडले पाहिजे। आणि मला मोठा अभिमान वाटतो जेव्हा मी ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचतो की या अमरावती जिल्ह्यामध्ये एक मोठा चांगला रिझल्ट, फार चांगल्या प्रकारे पास होणारे विद्यार्थी या आपल्या शाळेचे आहेत। हे ऐकून तुम्हाला आनंद झाला का? अरे मग टाळ्या नाही वाजवल्या? थँक्यू व्हेरी मच। आणि मी आशा करतो, आता एका मुलीचा उल्लेख केला की आपली ती पोरगी UPSC मधून पास झाली, मोठी अधिकारी झाली। आशा करतो अशाच प्रकारचे अनेक अधिकारी या शाळेमधून घडतील। परंतु त्याचबरोबर तिसरा अजून शिक्षणाचा उद्देश असतो। तो शिक्षणाचा उद्देश म्हणजे आपल्या सर्वांमध्ये काही सुप्त गुण असतात, तर आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, आपल्या कलागुणांची वाढ झाली पाहिजे। आणि मागच्या वेळी जेव्हा मी पाहिलं काय सुंदर नृत्य केलं होतं मुलांनी मुलींनी, आज सुद्धा मी उत्सुक आहे पाहण्यासाठी। खूप सुंदर प्रकारच्या कलाकृती सादर केल्या होत्या। आणि शिक्षणाचा हा पण एक महत्त्वाचा उद्देश असतो की जे काही कला आहे, संस्कृती आहे, ज्या काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजे। म्हणून अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, अतिरिक्त शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे। आणि ही शाळा या बाबतीत दक्ष आहे याचा मला आनंद होतो। एक जर्मनीचा मी अनुभव सांगतो। अगदी प्राथमिक शाळेची मुलं जेव्हा मी तिथं पाहिली, मी म्युझियम पाहायला गेलो, कारण मला म्युझियम आवडतात, आर्ट गॅलरी मला आवडते। मला आश्चर्याचा धक्का बसला, अगदी प्रायमरी शाळेची मुलं ती शिक्षिका त्या म्युझियममध्ये घेऊन आली। आणि जे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्टने ही कलाकृती कशी तयार केली, ही रंगसंगती अशी का निर्माण केली, या कलेतून त्यांना काय सांगायचं आहे, आणि ते मुलंसुद्धा ग्रहणशील होऊन ऐकत होते। अर्थातच याच्यामधून भविष्याचे कलाकार घडणार आहेत।
आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनमधून आपल्याला खरंच काहीतरी आहे, आपल्यामध्ये काही कला आहेत ते आपल्याला समजत नाही. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे स्नेहसंमेलन, अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आपल्यासाठी एक संधी असते. आणि मला असं वाटतं की आपल्या या शाळेच्या माध्यमातून कलागुणांना म्हणजे आपण एक प्रकारे वाव देतो, प्रोत्साहन देतो. याबद्दल मी संचालक जे आहेत, शिक्षक शिक्षिका यांचं अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे खूप काही बोलण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे मी तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेलो आहे. परंतु यावेळेस मात्र मी माझे जे मित्र आहेत दिवंगत धर्मचारी दानवज्र यांची आठवण करत होतो. त्यांच्याबद्दल खरंच आपण फार कृतज्ञ राहिलं पाहिजे की उत्तम शाळा. आणि मला माहिती आहे खूप कष्ट सहन केले, खूप टीका सहन केली, खूप विरोध सहन केला. आज मात्र मला आनंद होतो आहे की आज या दोन्ही शाळा नावारूपाला येत आहेत, अनेक लोकांचं कल्याण होत आहेत. अनेक विद्यार्थी मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कारण आम्ही आमच्या गुरुकडून ते शिकलो की आपण समाज घडवला पाहिजे. तर यांचं हे समाज घडवण्याचे जे व्रत आहे ते अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय भीम, जय भीम. धन्यवाद सर. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौतुकाचा, हा क्षण आनंदाचा, हा सोहळा स्नेहसंमेलनाचा. मी विचारपीठावरील मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांची बैठक व्यवस्था स्टेजच्या समोर केलेली आहे, तरी त्यांनी आपले स्थान करावे.